कसे झालेत? शुगर घातली थोडीशी. बरेत. चला, आई म्हणाली छान झाले म्हणजे खाऊ शकतो, काय प्रॉब्लेम होणार नाही. मग काय उगाच कौतुक नाही करत मी कुठल्या गोष्टीचं. साक्षी, तू हे असं खातेस रोजची ब्रेकफास्टला? चिया सीड स्मूदी खायचो आपण, फ्रूट खायचो, आव ऑन टोस्ट. व्हॉट हॅपन टू दॅट? अगं आई, आकाशकडे हे असंच सगळं असतं आणि मला आवडतं. वा साक्षी, खूपच छान झालेत. अरे तेजा, साक्षीने केले तर मला एवढा आनंद झालाय. उद्या परबांची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येणार आहे, तेव्हा तर मजा येणार आहे. रोज असे वेगवेगळे भन्नाट प्रकार खायला मिळणार आहेत आपल्याला. या विचारानेच माझ्या तोंडाला काय पाणी सुटलंय. मी मगाशी तेच बोलत होते गौतमला की जस्ट गॉट लकी. झालं का तुमचं परबांचं पुराण सुरू परत? अरे देवा, काय गो? एक महत्वाची गोष्ट तर राहूनच गेली. हा? शिबाई, आता आहे ना बऱ्याच गोष्टींचा विसर पडायला लागलाय मला. काय ग आजी, काय झालं? अगं आपण आसावरीला अजून काही दिलंच नाहीये. सगळी बोलणी झाली पण तरी तिला आपल्याकडून अजून काही दिलं नाही गेलं. या हो. यू मीन शगुन? हो रे बाबा हो, शगुन. सिनेमा बघून एवढं तरी माहित पडलं तुला. पण बाळा, एकदा एक मुलगी आपल्या घरची सून म्हणून ठरलं ना की मुलाकडच्यांकडनं तिला आनंदाची, स्वीकाराची आणि एक आशीर्वादाची म्हणून भेटवस्तू द्यायची असते. ती नुसती गिफ्ट नसते रे, तो आपला आशीर्वाद असतो. आणि तिला आपण सांगतो की बाळा तू आता आपल्या घरची झाली आहेस. आणि शगुन म्हणजे तिच्या नव्या आयुष्याची शुभ सुरुवात. तिचं आपण आपल्या घरी स्वागत करतो, तिला स्वीकार करतो. आणि खानोलकरांनी ही परंपरा नेहमीच जपली आहे आणि आता ह्या पुढेही जपणारच आहेत. डन. मग आपण काय करूया? हा, आपण एक काम करूया. आपण आजच्या आज परबांच्या घरी जाऊया आणि खानोलकरांची शिंदेशाही तोडे आशूला शगुन म्हणून देऊया. ते आयडिया छान आहे, पण आजच्या आज आपण सगळे शक्य नाही. मला आज खूप काम आहेत. तेजा, गौतमच्या लग्नाच्या रीतिरिवाजांसाठी तुझ्याकडे वेळ नाहीये. उगाच इमोशनल होऊ नकोस ना. कशात काही नाहीये, लग्नाला वेळ आहे, होईल तेव्हा पाहू. ते ठीक आहे, पण हे आतापर्यंत व्हायला हवं होतं. हे ऑलरेडी उशीर झालाय आणि अजून उशीर करून चालणार नाहीये. आपण आजच्या आज जायलाच पाहिजे परबांकडे. हो मान्य आहे, पण मला आज जमणार नाही. मला गृहीत धरू नका, मला खूप काम आहेत. तुम्ही जा, काहीतरी रीतिरिवाज पाळा, तिला प्रेमाने गिफ्ट द्या, कळलं का? काय अरे बापरे, काय हो, काय झालं? अगं पमा, हिशोबात गडबड होते जराशी. का हो? खाओ काय, यंदा वर्सल आहे आपली. आता नागपंचमी येणार, मग पाठोपाठ सणवार येणार ना सगळे. अगं गावी जायच्या याचा खर्च जरी बघितला ना तिकिटांचा, तर त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतोय. अहो दरवेळेस सगळ्यांनीच जायला पाहिजे असं काही आहे का? आता यावेळेस नागपंचमीला तुम्ही आणि मयू जा, मी थांबते पोरींबरोबर इकडेच. अगं सगळं ते ठीक आहे, पण दुपारी मंडळी येणार, त्यांचं जेवण, त्यात संध्याकाळी भजनीवाले लोक येणार, त्यांचा नाश्ता. अहो तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, देवाचंच करतोय ना आपण, म्हणजे घरचंच करतोय. वर्सले आपली, कुठे दरवर्षी काय करतो आपण. पण यावर्षी आपल्याकडे आहे ना तर चांगलंच करायचं. पमा, यंदा आपल्याकडे पण लग्न आहे की नाही? हा, त्यात बोलू नाही पण बोलावं लागते. मागच्या वेळी खर्च झालाच नाही सगळा. अगं आता लग्न ठरलेलं आहे, ते कधी होऊ शकतं. मग आपण तयारीत नको करायला, मला सांग बरं. हो खरंय तुमचं. आता काय करायचं स्वामी? थांब 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 थांब, तू नको टेन्शन घेऊ. हं? म्हणून मी तुला सगळ्या हिशोबाचं काही सांगत बसत नाही. नाही मम्मी, पैसे. कसले पैसे? अगं ते शाळेतले युनिफॉर्म शिवले होते ना, तर त्याचेच पैसे मिळाले आहेत आज. अगं बाय, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत ना, तर तुझ्याकडेच ठेव. आणि आता लग्न ठरलंय, थोडेसे खर्चाला असू दे तुझ्याकडे पैसे. मम्मी, तेव्हाच तेव्हा बघ, आता हे घे. बाय, तू आमच्या दोघांचं बोलणं ऐकलंस का?
नाही का? काही नाही, आपलं असंच. काय नाही. नक्की? हो ग, नक्की काही नाही झालं. आणि मम्मी, मी या घरासाठीच कमावतेय ना, आणि मी कुठे जाते रोज काहीतरी खरेदी करायला, म्हणून हे तुझ्यासाठीच. गुणाची ग बाय माझी. स्वतःच्या कष्टाचे पैसे मम्मीच्या हातावर ठेवतीये. अहो, हीच खरी आपली श्रीमंती. मला ना तुझ्या लग्नासाठी छान बांगड्या करायच्या आहेत ग. म्हणजे घसघशीत नाही करता येणार, पण या नाजूक नाजूक हातांसाठी नाजूक बांगड्या करायच्या. आणि जेव्हा त्या तू घालशील ना, तेव्हा माझ्या डोळ्याचं पारणं फिटेल. मम्मी, मला सोन्याच्या बांगड्या नकोय, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. ए बिंदू, ते शामीनला फोन करून विचार कुठे पोचली. हॅलो. हॅलो. ब्रेकफास्टला काय आहे? अरे स्पंदनला बरं नाहीये जरा, मग तुला प्रोटीन इंटेक काही हवा असेल तर जस्ट ऑर्डर समथिंग, बिकॉज हे जे काही आहे ते तू खाणार नाहीस. साक्षीने दडपे पोहे बनवलेत. दडपे पोहे? हा. साक्षीने? हा. अरे मला म्हणाली नायकांच्या घरी आजकाल ब्रेकफास्टला हेच बनतं आणि मला खूप आवडतं. नायकांकडे कुणाला, अरे नायकांच्या घरी कोणी एक्सरसाइज नसेल करत, त्यांच्याकडे प्रोटीन इंटेकची गरज कुणाला नसेल भासत, ते वेट ट्रेनिंग नसतील करत, पण आपण करतो. आणि व्हॉट मेक्स इट ऑल द मोर स्पेशल इज कोणीतरी गावावरून गाडीमध्ये लक्झरी बसमध्ये टाकले आणि ते तिच्या सासऱ्यांनी दादरला जाऊन पिकअप केले, असं ते गावठी पोहे. आजकाल ना गावठी गोष्टींना ऑर्गॅनिक असं म्हटलं ना की खूप ग्लॅमरस वाटतं. घे घे घे, तळलेले दाणे बिणे पण आहेत त्याच्यावरती. टू ऑइली अँड टू काय रे तू तू पण पार्टी बदललीस? वा वा, आउटस्टँडिंग. जेवताना खाऊ प्रोटीन, उसळ डाळ, हा चीट डे. इनफॅक्ट मला कंटाळा आला होता त्या रोजच्या ओट्स, म्युसली आणि त्या स्मूदीजचा. आज काहीतरी वेगळं. ही लीन बॉडी करायला 2 वर्ष लागली आहेत आपल्याला. हा, डे अँड नाईट वर्कआउट करून. मग त्या गौतमच्या नादाला लागून ना वाटेल तसं वागू नकोस तू. डोंट वरी, एका दिवसाने काही होणार नाही.